सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या पहिल्याच निकालात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांना दणका दिलाय. महसूल मंत्री असताना नारायण राणेंनी बिल्डरला दिलेल्या वन खात्याच्या जमिनी पुन्हा वन खात्याला देण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 1998 मध्ये युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांनी पुण्याच्या कोंढवा बुद्रुक येथील सुमारे 29 एकर राखीव वनजमीन एका नामवंत बिल्डरला दिली होती. या प्रकरणीच निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन पुन्हा वन खात्याकडे जमा करण्यात यावी असे आदेश दिलेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय पाहूयात. वनीकरणासाठी राखीव ठेवण्यात आलेली जमीन बिल्डरला देणे बेकायदेशीर आहे. वन विभागाची जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी खासगी बिल्डर सोबत कसं काम करतात याचं उदाहरण आहे. राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री व पुण्याच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांनी जनतेच्या विश्वासाचा भंग केलाय. या आरक्षित वनजमिनींचा बेकायदेशीररित्या खासगी व्यक्तींना लाभ दिलाय. त्यामुळे ही जमीन 3 महिन्यांच्या आत पुन्हा वन खात्याकडे हस्तांतरित करण्यात यावी. इतर ठिकाणी अशा आरक्षित जमिनी खासगी व्यक्तींना देण्यात आल्या आहेत का हे तपासण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करावी. राज्य सरकारने अशा जमिनींचा ताबा घेण्यासाठी आता पावले उचलावीत. नेमकं प्रकरण काय आहे ते देखील जाणून घेऊयात. पुण्यातील कोंढवा बुद्रुक गावातील सुमारे 32 एकर 35 गुंठे जमीन ही वन अधिनियम 1878च्या कलम 34 नुसार राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आली. त्यापैकी 3 एकर 20 गुंठे जमीन 1934 मध्ये आरक्षित करण्यात आली. उर्वरित 29 एकर 15 गुंठे क्षेत्र वनजमीनच राहिली. सन 1960 मध्ये कोंढवा बुद्रुक येथील चव्हाण कुटुंबियांची जागा राज्य सरकारने डॉक्टर बांदोरवाला कुष्ठरोग रुग्णालय बांधण्यासाठी संपादित केली. या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी एकसाली तत्वावर संबंधित वनजमिनीपैकी 3 एकर 20 गुंठे जमीन ही कसण्यासाठी देण्यात आली. त्यानंतर 1994 मध्ये विभागीय आयुक्तांनी संबंधित जमीन चव्हाण कुटुंबाला देण्याची शिफारस राज्य सरकारला केली. तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी 1998 मध्ये संपूर्ण जमीन चव्हाण कुटुंबाला देण्याचा निर्णय दिला. कोंढवा परिसरातील 30 एकर जागा वन विभागाची असतानाही ती चव्हाण नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. जमिनीचा ताबा मिळताच चव्हाण नावाच्या व्यक्तीने ही जागा रिचिरीत सहकारी संस्थेला 2 कोटींना विकली. विशेष म्हणजे तत्कालीन पुण्याचे विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल, जिल्हाधिकारी विजय माथनकर आणि उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी पुढे काहीच दिवसांमध्ये ही जागा बिगर शेती असल्याचं प्रमाणपत्रही दिलं. त्यामुळे संबंधित जागेवर बांधकाम करण्याचा मार्ग सुकर झाला होता. रिचिरीत सोसायटी या जागेमध्ये 1550 फ्लॅट्स, 3 क्लब हाऊस, 30 रो हाऊस आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश असलेला भव्य प्रकल्प उभारणार होते. सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे, ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज आणि रहेजा बिल्डर्स यांनी एकत्र येऊन रिची रिच ही सोसायटी स्थापन केली होती. पण या निर्णयाच्या विरोधात पुण्यातील सजग चेतना मंचने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वनजमीन बिल्डरला दिली गेल्याने पुण्याच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होणार असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला. 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तपासासाठी केंद्रीय सक्षम समिती स्थापन केली. याचे अध्यक्ष PV जयकृष्णन यांच्यासह समितीचे सदस्य MK जीवराजिका आणि AD N राव यांनी पुण्यात येऊन या जागेला भेट दिली होती. त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता. या अहवालानुसार नारायण राणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. पण या प्रकरणात फक्त वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वन विभाग आणि रिचिरीत सोसायटी यांच्यात या 30 एकर जागेसाठी न्यायालयीन लढाई सुरू असल्याने या जागी बांधकाम झाले नाही. आता या प्रकरणी निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांना खडे बोल सुनावलेत. त्यामुळे सरन्यायाधीश होताच पहिला निकाल देताना गवई यांनी नारायण राणेंना दणका दिल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.